का बरं मी स्वतःला विसरून चाललोय? का बरं मी स्वतःशी दूर चाललोय? याचं कारण हेच आहे, की आता आपल्याला इतकं काही करावं लागतं लाईफमध्ये. जसं की पॅरेंट्ससाठी खूप काही करावं लागते. तुम्ही स्टुडंट असाल तर अभ्यास करावा लागते. तुम्ही जॉबवर असाल तर काम करावं लागते. त्याचसोबत तुमच्या अलग सोशल इंटरॅक्शन्स असतात. त्याचसोबत सोशल मीडियावर तुम्हाला तुमची प्रोफाईल ठेवावं लागते. कॉन्स्टंट त्याच्यावर एफर्ट्स करावे लागते. या सगळ्या गोष्टी करता मध्ये स्वतःसाठी माणसाला वेळच उरून नाही राहत. नुसतं लोकांसाठीच करत राहायचं. आपण Instagramवर किंवा सोशल मीडियावर का बरं टाकतो स्टोरीज? कारण लोकांनी ते बघाव्या आणि काहीतरी रिएक्ट करावं. त्याच्यात आपलं काही नसतं. आपल्याला फक्त एक व्हॅलिडेशन पाहिजे असते, की लोकांनी बघितलं आणि त्याच्यावर काहीतरी त्यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणजे आपण लोकांच्या व्हॅलिडेशनसाठी, की लोकांना ते आवडलं की नाही, आपलं आयुष्य ठरवतो की किती सुंदर आहे का नाही. पण त्याच सोबत आपण हे सुद्धा विसरून चाललोय, आपलं स्वतःचं कनेक्शन स्वतःसोबत तुटून चाललंय, कारण आपण स्वतःसोबत वेळच नाही घालवतो. एक तर काम करणार, नाही तर फ्रेंड सोबत राहणार, नाही तर फॅमिली सोबत राहणार, नाही तर काही ना काही करत राहणार. स्वतःसाठी वेळ काढणं हे खूप जास्त कमी झालेलं आहे. यामुळे काय होत आहे, की आपलं स्वतःसोबत कनेक्शन तुटून जात आहे आणि आपण कुठेतरी स्वतःलाच विसरून चाललोय. याच्यात मला एक गोष्ट लक्षात आली काल, की मला स्वतःला भेटण्यासाठी माझ्या एक जुन्या मित्रालाच भेटावं लागतं, त्याच्यासोबत बोलावं लागतं. तर कालच मी माझ्या एका मित्राला कॉल केला, जुना जो माझ्या लहानपणीचा मित्र होता. जेव्हा आम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वीत होतो. जेव्हा मला वाटते 12, 13, 14, 15 वर्षाचे आम्ही होतो. आज मी 25 वर्षाचा आहे. आणि जेव्हा मी त्याच्यासोबत बोललो, तर मला असं वाटलं, की मी त्याच्यासोबत प्रेझेंट आहे आणि म्हणजे असं वाटत होतं, की मी लहानपणी जे काही जगत होतो, ते पुन्हा जगायला मला चान्स मिळत आहे. त्याचसोबत माझं कनेक्शन स्वतःसोबत थोडंफार स्ट्राँग झालं आणि मला स्वतः मी काय होतो, मला काय आवडत होतं, मी कुणासोबत राहत होतो, माझी बोलचाल कशी होती, आज माझ्यात काय चेंजेस झाले, या सगळ्या गोष्टी मला लक्षात आल्या. त्याचसोबत स्वतःसोबत रिकनेक्ट होण्यासाठी रोज तुम्ही स्वतःसोबत 15 मिनिट, 20 मिनिट एकट्यात राहू शकता, बसू शकता. जे विचार आपल्या मनात येत आहेत त्याच्यावर फक्त ऐकू शकता. काहीच प्रतिक्रिया न देता फक्त पहा काय बोलत आहे. काय विचार चालू आहे? आपल्या लाईफमध्ये काय चालू आहे? आपण एकटे जर बसलो तर आपल्याला काय होते? आपल्याला काय रिअलाईज होते? आपण कसे विचार करतो? आपले पॉझिटिव्ह विचार आहे, निगेटिव्ह विचार आहे, की आपले न्यूट्रल विचार आहे? आपण कोणाबद्दल विचार करतो? आपण स्वतःबद्दल विचार करतो, कामाबद्दल, पॅरेंट्सबद्दल, रिलेशनशिप्सबद्दल किंवा मित्र-मैत्रिणीबद्दल. व्हॉट आर वी ॲक्चुअली डूइंग? जेव्हा आपल्याला लक्षात येईल, की ह्या सगळ्या गोष्टी काही इम्पोर्टंटच नाही आहे आणि आपण स्वतःलाच विसरून चाललो, तर लक्षात येईल, की काही गोष्टी असतात ज्या आपण सोडूनच देतो. आणि जेव्हा आपण लक्ष केंद्रित करून या गोष्टीवर लक्ष देतो, तर आपल्याला समजून येतं, की या गोष्टी इम्पोर्टंटच नाही आहे. मग आपण पुढच्या वेळेस जेव्हा काही विचार येते आपल्या मनात, आपण सोडूनच देतो, त्याच्यावर लक्षच नाही देत. याने आपला टाईम खूप जास्त वाचतो आणि आपण स्वतःसोबत हे होतो कनेक्ट. तर जुन्या मित्रासोबत बोलणं, खूप जुन्या लहानपणीच्या आपलं लहानपण पुन्हा आपल्याला जगू देऊ शकते. So that is one of the most best feeling that I had in this year, I would say. Best wishes.